नमस्कार. BMS फर्स्ट इयर यातील आज आपण रचनाशास्त्र या विषयातील फिमोरल ट्रायंगल या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. तर फिमोरल ट्रायंगल जर तुम्हाला SAQ किंवा LAQ मध्ये प्रश्न विचारला गेला, शक्यतो तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो. जसं की फिमोरल ट्रायंगल झालं, क्युबॉइटल फोसा झाला, पॉप्लिटेल फोसा झाला, तर याच्यावर सेपरेट SAQ विचारतात. 5 मार्काचा प्रॉपर क्वेश्चन तुम्ही आन्सर लिहू शकता. तर फिमोरल ट्रायंगल जर तुम्हाला विचारला तर त्यामध्ये कोणते कोणते कंटेंट आले पाहिजे, कोणते कोणते पॉईंट्स कव्हर झाले पाहिजे, हेडिंग काय असले पाहिजे, त्यामध्ये काय कंटेंट लिहायचा, ते सर्व पॉईंट्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका, त्यानंतर तो स्वतःहून नोट्समध्ये तुमच्या लिहून काढा व त्यानंतर तुम्ही अजून एकदा वाचा, जेणेकरून अशा प्रकारे तुमचं 2 ते 3 वेळा इथेच वाचून होतं व ते एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला अशा फायदेशीर गोष्टी आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये जे मी नोट्स सांगत आहे ते एकदा तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये लिहून घ्या, स्वतःच्या हाताने लिहून घ्या. आणि BMS संबंधित फर्स्ट इयर संबंधित इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य पहा. तसंच व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा, त्याची लिंक टेलिग्राम चॅनलवर अपलोडेड आहे. तर पाहूयात फिमोरल ट्रायंगल. इट इज अ ट्रायंग्युलर डिप्रेशन ऑन द फ्रंट ऑफ अप्पर 1/3 ऑफ द थाय जस्ट बिलो द इंग्वायनल लिगामेंट. म्हणजे आपली जी इंग्वायनल लिगामेंट असते हॉरिझॉन्टल, त्याच्या जस्ट बिलो एक ट्रायंग्युलर डिप्रेशन असतं अप्पर 1/3ला, त्याला आपण फिमोरल ट्रायंगल असं म्हणतो. त्याच्या नावातच आहे फिमोरल ट्रायंगल. फिमोरल म्हणजे खालच्या थाय रिजनमध्ये आणि ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल शेप असतो. त्यानंतर त्याच्या बाउंड्रीज म्हणजे काय, तर त्याच्या आजूबाजूनी काय आहे, तर त्याच्या लॅटरली मेडियल बॉर्डर ऑफ सार्टोरियस मसल आहे. त्यानंतर मेडियली म्हणजे आतल्या साईडून मेडियल बॉर्डर ऑफ द ॲडॅक्टर लॉंगस, बेसला म्हणजे खालच्या साईडून ट्रायंगलच्या इंग्वायनल लिगामेंट आहे. हे ट्रायंगलच्या खालच्या साईडून आहे, पण हा वरती असतो म्हणजे थायच्या वरती इंग्वायनल लिगामेंट. त्यानंतर अपेक्स इज डायरेक्टेड डाऊनवर्ड्स फॉर्म बाय द पॉईंट वेअर मेडियल अँड लॅटरल बॉर्डर क्रॉसेस इच अदर. म्हणजे दोन जेव्हा बॉर्डर एकमेकाला क्रॉस करतात तिथे अपेक्स तयार होतो. तुम्ही एक ट्रायंगल इमॅजिन करा, मग तुमच्या लवकर लक्षात येईल. कंटिन्युअस बिलो द ॲडॅक्टर कॅनल. त्यानंतर रूफ कशाने फॉर्म झालं आहे, स्किन, सुपरफिशियल फेशिया आणि डीप फेशिया. आणि फ्लोअर म्हणजे खालचा, तर खालती कशाने आहे, तर मेडियली ॲडॅक्टर लॉंगस अँड पेक्टिनियस मसल आणि लॅटरली सॉस मेजर आणि इलियाकस मसल. तर ह्या होत्या फिमोरल ट्रायंगलच्या सर्व बाउंड्रीज, म्हणजे त्याच्या आजूबाजूनी काय काय स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत ते सर्व बाउंड्रीजच्या अंडर येतं. तर आता जो आपण थेरॉटिकल पार्ट पाहिला तो तुम्ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये तुमच्यासमोर इथे बघू शकता. जी वरची शॅडो केलेली जी लिगामेंट दिसते ती इंग्वायनल लिगामेंट आहे तिथून, आणि लेफ्ट साईडला अँटेरियर सुपिरियर इलियाक स्पाइन आहे. तिथून जी खाली येते ती सार्टोरियस मसल आणि इकडून जी येते ती ॲडॅक्टर लॉंगस. तर सार्टोरियस आणि ॲडॅक्टर लॉंगसचं जे क्रॉस होतात एकमेकाला तिथे अपेक्स फॉर्म होतो आणि इंग्वायनल लिगामेंट हा त्याचा बेस आहे. तर ह्या प्रकारे फिमोरल ट्रायंगल तयार होतो. जी डॉटेड लाईन दिसते तो फिमोरल ट्रायंगलचा एरिया आहे. तर अशा प्रकारे फिमोरल ट्रायंगल आल्यानंतर तुम्ही बाउंड्रीजच्या नंतर ही डायग्राम काढणं अपेक्षित आहे, जेणेकरून एक्झामिनरला समजेल की तुम्हाला फिमोरल ट्रायंगल व्यवस्थित समजलेला आहे. त्यानंतर याच डायग्रामसोबत दुसरी एक डायग्राम आहे, त्यामध्ये जरासं कॉम्प्लिकेटेड आहे. जे आपण सर्व स्ट्रक्चर्स बघतो ते सर्व डिटेलमध्ये या डायग्राममध्ये तुम्हाला काढावे लागतील. जे बाउंड्रीज बघितलेत त्याचे सरफेस आणि सेक्शनल व्ह्यू या डायग्राममध्ये दिलेले आहेत. तो पहिला जो डायग्राम होता तो सरफेस व्ह्यू होता आणि हा सेक्शनल व्ह्यू आहे. म्हणजे जर आपण त्याचा क्रॉस सेक्शन घेतला तर ते अशा प्रकारे दिसतं. तर हा जर डायग्राम तुमच्या लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवा, काढला तर वेल अँड गुड, नाहीतर तुम्ही पहिला डायग्राम काढणं आवश्यक आहे, तो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट काय लिहायचं, तर फिमोरल ट्रायंगलची क्लिनिकल ॲनाटॉमी. आता रचनाशास्त्रामध्ये तुम्ही कोणतंही उत्तर लिहित असताना तुम्हाला एक कॉमन फॉर्मॅट माहिती असला पाहिजे. त्या गोष्टीबद्दल त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये काय कंटेंट आहेत का, बाउंड्रीज आहेत का, रिलेशन्स आहेत का, आणि शेवटी कोणत्याही गोष्टीची आपण क्लिनिकल ॲनाटॉमी किंवा अप्लाइड ॲनाटॉमी लिहित असतो. तर फिमोरल ट्रायंगलची क्लिनिकल ॲनाटॉमी, त्यामध्ये फिमोरल हार्निया म्हणजे काय, तर ॲबडॉमिनल कंटेंट्स मे बल्ज आउट फ्रॉम द फिमोरल कॅनल फॉर्मिंग अ फिमोरल हार्निया. म्हणजे जे ॲबडॉमिनल कंटेंट्स आहेत ते फिमोरल कॅनलमधून बल्ज आउट होऊ शकतात, ज्याच्यामुळं फिमोरल हार्निया तयार होतो. नेवर कंजेनायटल नसतो. मोर कॉमन इन फिमेल्स बिकॉज ऑफ फिमोरल कॅनल इज वायडर. त्यांचा फिमोरल कॅनल हा वायडर असतो, त्यामुळे फिमेल्समध्ये मोर कॉमन आहे फिमोरल हार्निया. त्यानंतर इंजुरी टू द फिमोरल नर्व रिझल्ट्स इन द सेन्सरी लॉस ऑन द अँटेरियर ॲस्पेक्ट ऑफ थाय अँड द फ्रंट ऑफ लेग. म्हणजे कधी फिमोरल नर्वसुद्धा इंज्युअर होऊ शकते, त्याच्यामुळे त्याचे परिणाम दिसतील. त्यानंतर लॅटरल क्युटेनियस नर्व ऑफ द थाय, जी थायची लॅटरल क्युटेनियस नर्व असते, इट मे गेट एंटँगल्ड म्हणजे काय, गुतू शकते इन द इंग्वायनल लिगामेंट. दिस लीड्स टू द पेन ऑन द लॅटरल साईड ऑफ द थाय. याच्यामुळे थायच्या लॅटरल साईडला पेन होतं, त्यालाच आपण मेरॅल्जिया पॅराएस्थेटिका असं म्हणतो. हे एक डिफॉर्मिटीचं नाव आहे, म्हणजे ज्यामध्ये लॅटरल क्युटेनियस नर्व एंटँगल होते इंग्वायनल लिगामेंटमध्ये, त्याला मेरॅल्जिया पॅराएस्थेटिका असं म्हणतात. आणि फोर्थ पॉईंट आहे
क्लिनिकली दिस एरिया इज यूज्ड फॉर फिमोरल पल्स पाल्पेशन. म्हणजे जसं आपण हातामध्ये रॅडियल आर्टरी किंवा ब्रॅकियल आर्टरीच्या तिथे पल्सेशन बघतो, पाल्पेशन करतो, तसं फिमोरल पल्ससुद्धा आपण बघतो. आणि ऑल्सो फॉर ड्रॉईंग ब्लड फ्रॉम द फिमोरल आर्टरी, म्हणजे काही केसेसमध्ये फिमोरल आर्टरीमधनं सुद्धा ब्लड काढू शकतो. तर अशा प्रकारे हे फिमोरल ट्रँगलचा क्लिनिकल ॲनाटॉमी होती व ह्या होत्या क्लिनिकल फिमोरल ट्रँगलच्या शॉर्टमध्ये नोट्स. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला SAQमध्ये किंवा LAQमध्ये प्रश्न विचारला तर एवढ्या गोष्टी आणि जो आपण पहिला डायग्राम पाहिला तेवढं फक्त इम्पॉर्टंट आहे. तर पूर्ण एक्झाम ओरिएंटेड नोट्स आहेत. एवढं जरी तुम्ही ह्या टॉपिकबद्दल गेलं तर खूप तुम्हाला एक्झामसाठी खूप फायदा होणार आहे आणि एवढंच तुम्हाला आवश्यक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण पुन्हा असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.